मालेगावातील बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आहे। मालेगाव पोलिसांकडून 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सय्यद साजिद, शबाना बानो, नजमा बानोंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मालेगाव पोलिसांनी आता ही कारवाई केली आहे। 3977 बांगलादेशींनी खोटे कागदपत्रासह जन्म प्रमाणपत्र घेतल्याचा दावा आहे। सय्यद साजिद, शबाना बानो या प्रकारची नावे पुढे येतात। मालेगावातील बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी आता नवीन अपडेट समोर आले। बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा। मालेगाव पोलीस यांनी आता याचा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। सय्यद साजिद, शबाना बानो, नजमा बानो या 3 लोकांची अटक केली गेली आहे। न्यायालयाने 4 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी ठोठावली आहे। 3977 बांगलादेशीने असे खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र घेतले आहे। या सगळ्यांवर कारवाई होणार। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले। निखिल, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। खरं सैफ अली खानवर हल्ला झाला त्यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा समोर आला। किरीट सोमय्या यांनी देखील त्याच पार्श्वभूमीवरती या संदर्भात आवाज उठवला आणि मालेगावमध्ये आता 3 व्यक्ती या संदर्भातल्या समोर आले। या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती आहे? नक्की कारण आपण पाहिलं तर या ठिकाणी जवळपास खूप मोठा आकडा आहे तो या ठिकाणी समोर आलेला आहे। जवळपास 3977 बांगलादेशांनी ही खोटे कागदपत्र घेऊन जन्म प्रमाणपत्र तयार केल्याची माहिती आहे ती या कारवाई संदर्भात पुढे आलेली आहे। आणि याच प्रकरणी आता मालेगाव पोलिसांनी या ठिकाणी गुन्हा आहे तो दाखल करून घेतलेला आहे। आणि याच गुन्ह्याच्या अंतर्गत जवळपास अनेक 4 मुख्य जणांना आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर या प्रकरणी 3 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे। आणि या प्रकरणी खोटे कागदपत्र फसवणुकीसाठी अटक करण्यात आलेली असून 4 तारखेपर्यंत यांची पोलीस कोठडी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। परंतु नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।